नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेचा जो काही 21वा हप्ता आहे, हा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. परंतु येणारा जो काही हप्ता आहे, हा हप्ता बहुतांश शेतकऱ्यांना मिळणार सुद्धा नाही. याचे प्रमुख 3 कारणे आहेत. तर नंबर 1 चे आहे लँड सीडिंग न असणे, त्यानंतर नंबर 2 ई-केवायसी स्टेटसमध्ये नो दाखवणे किंवा नंबर 3 आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटसमध्ये नो दाखवणे. यापैकी आपले जे काही करंट स्टेटस आहे, हे करंट स्टेटस आपण पीएम किसान योजनेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटवर येऊन येथे नो युअर स्टेटस याच्यावर येऊन आपण अशा प्रकारे आपले स्टेटस यामध्ये चेक करू शकतात. तर यामध्ये करंट स्टेटसमध्ये जर तिन्ही पण आपले यस असेल तरच आपणास हा येणारा हप्ता मिळेल, आणि या तिन्हीपैकी एखादा जरी ऑप्शन नो असेल तर येणारा जो काही हप्ता आहे, हा हप्ता आपणास मिळणार नाही. तर ह्याचे जे काही करंट स्टेटस आहे, हे आपण इथे येऊन चेक करू शकतात. तर मित्रांनो, यामध्ये हप्ता न मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजेच ई-केवायसी पेंडिंग असणे. तर ई-केवायसीची जी काही यादी आहे, ही यादी आपणास आपल्या जवळील जे काही CSC सेंटर असेल तर तिथेच ती आपणास पाहायला मिळेल. तर त्यासाठी आपल्याकडे CSC ID असेल तर आपण यामध्ये कोणत्या शेतकऱ्याची ई-केवायसी पेंडिंग आहे, ही आपण इथे येऊन चेक करू शकतात. त्यासाठी आपला CSCचा ID पासवर्ड टाकून आपणास पोर्टलमध्ये लॉग इन व्हायचे आहे. त्यानंतर आपणास येथे रिपोर्टच्या खाली ई-केवायसी पेंडन्सी रिपोर्ट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर आपले स्टेट जसे की महाराष्ट्र, आपला डिस्ट्रिक्ट, आपला CSC ID कोणत्या डिस्ट्रिक्टमधील आहे तो डिस्ट्रिक्ट इथे दाखवला जाईल. त्यानंतर सिलेक्ट टाईपमध्ये रुरल किंवा अर्बन जी यादी पाहिजे ती आपण यामध्ये सिलेक्ट करून घ्या. रुरल म्हणजेच ग्रामीण आणि अर्बन म्हणजे शहरी. तर रुरल हे ऑप्शन मी येथे निवडलेले आहे. त्यानंतर आपला सब डिस्ट्रिक्ट यामध्ये निवडायचा आहे. त्यानंतर आपला जो काही ब्लॉक असेल तो ब्लॉक आपणास यामध्ये निवडायचा आहे. त्यानंतर विलेज आपणास यामध्ये निवडायचे आहे आणि त्यानंतर गेट डाटा याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. आपण इथे फार्मरची लिस्टसुद्धा पाहू शकतात की ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी येथे पेंडिंग आहे. तर येथे खाली स्क्रोल डाऊन केले तर आपण येथे पाहू शकतात की येथे 74 शेतकऱ्यांची ई-केवायसी यामध्ये पेंडिंग आहे, आणि या समोरच आपणास त्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबरसुद्धा यामध्ये दाखवले जातील. तर अशा शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी यामध्ये पूर्ण करून घ्यायची आहे. तर येथे हे जो काही एक्सेल फाईल दिसत आहे, याच्यावर क्लिक करून आपण त्याची एक्सेल फाईलसुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे पीएम किसानच्याच ऑफिशियल वेबसाईटवर येऊन आपण आपले इथे नो युअर स्टेटस याच्यावर क्लिक करून आपण आपल्या अर्जाचे स्टेटससुद्धा यामध्ये चेक करून पाहू शकतात. तर हे स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचे हे जर आपणास समजत नसेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा. याच्यावर मी एक सविस्तर व्हिडिओ बनवेल. तर आपली ई-केवायसी यामध्ये झालेली आहे की नाही हे आपण एका मिनिटामध्ये सुद्धा यामध्ये चेक करू शकतात. तर यासाठीच येथे ई-केवायसी नावाचे ऑप्शन आहे. तर ई-केवायसी याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला आधार नंबर येथे टाकायचा आहे आणि सर्च या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. सर्च या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की ई-केवायसी इज ऑलरेडी डन, म्हणजेच या शेतकऱ्याची ई-केवायसी ही कंप्लीट आहे. तर अशाच प्रकारे मी इथे दुसऱ्या शेतकऱ्याचा आधार कार्ड क्रमांक टाकतो आणि इथे सर्च करतो. सर्च या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की धिस रेकॉर्ड इज नॉट अलाउडेड फॉर OTP बेस्ड ई-केवायसी. रिक्वेस्ट यू टू प्लीज डू युअर ई-केवायसी युजिंग बायोमेट्रिक किंवा फेशियल ऑथेंटिकेशन. अशा प्रकारचा जर पॉपअप आपल्यासमोर आपला आधार नंबर टाकल्याच्यानंतर दाखवत असेल तर आपण समजून घ्यायचे की आपली ई-केवायसी यामध्ये पेंडिंग आहे. तर त्यासाठी आपण आपल्या जवळील जे काही CSC सेंटर असेल तर CSC सेंटरला जाऊन आपण आपली ई-केवायसी पूर्ण करून घेऊ शकतात, किंवा आपण स्वतः आपल्या मोबाईलमध्ये पीएम किसान योजनेचे जे काही ॲप आहे हे ॲप डाउनलोड करून आपले फेस स्कॅन करून आपली ई-केवायसी यामध्ये कंप्लीट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आपली ई-केवायसी पूर्ण झालेली आहे की नाही हे इथे येऊन चेक करू शकतात. तर OTP बेस्ड ई-केवायसी यामध्ये बंद करण्यात आलेली आहे. तर हे होतं एक पीएम किसान योजनेच्या बाबतीत आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.